नमस्कार ताईंनो. लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्याला कधी मिळणार, किती मिळणार, का एकत्रित मिळणार आहेत? कारण की तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते नोव्हेंबरपासूनचे बाकी राहिलेले आहेत. आता यामध्ये सर्व बहिणींना प्रश्न असा पडला आहे की नोव्हेंबरचेच मिळणार आहे का? कारण की नोव्हेंबरचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यासाठीचे जे पैसे आहेत ते सुद्धा वितरित करण्यात आलेले आहेत, परंतु आपण आपल्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत. आणि मग दुसरा प्रश्न असा आहे की मग डिसेंबरचं काय? आता डिसेंबर संपत आलेलं आहे, तर नोव्हेंबरचे तर मिळालेच नाहीत. मग आता डिसेंबरचं कसं? डिसेंबरचे जे पैसे बाकी आहेत ते मिळणार आहेत का? आणि मग पुढे आता डिसेंबरमध्ये जर हे पैसे नाही मिळाले तर मग जानेवारीमध्ये, कारण की आता डिसेंबर संपत आलेला आहे, आता जानेवारीचा शासन निर्णयसुद्धा यायला पाहिजे. तर मग आता तिन्ही एकत्रच मिळणार आहे का? अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सर्व बहिणींच्या मनामध्ये पडलेले आहेत. या प्रश्नांचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं टेक्निकल मराठाजी या चॅनलवर. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता जे अर्जांची जी स्क्रुटनी आहे ही सुरू आहे आणि त्यानुसार जे काही KYC आहे लाडक्या बहिणींची, ती आता KYC सुरू झालेली आहे. आणि त्यासाठी म्हणजेच की ही मुदतवाढ आहे, 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे आणि त्या मुदतवाढीमध्ये ही KYC सुरू आहे. आणि आता बघा, KYCमध्ये तुम्हाला माहीतच असेल की जे काही आधी KYC केलेल्या महिला आहेत त्यांनासुद्धा एक संधी यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जे काही संभ्रम असलेल्या महिला आहेत, ज्यांना काय करावं काही सुचत नाही आहे, त्यांच्यासाठीसुद्धा हा जो मुदतवाढीचा टप्पा आहे हा चांगला आहे. कारण की ते याआधी जे काही KYCसाठी तारीख दिलेली होती त्यामध्ये त्यांनी KYC केलेलीच नाही आणि असं भ्रमित झाल्या होत्या की KYC करायचं की नाही करायचं. तर अशा महिलांनासुद्धा आता ही पुन्हा KYC करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, ज्या परित्यक्त्या महिला आहेत, घटस्फोटित महिला आहेत, यांनासुद्धा ही KYC करता येणार आहे. तसंच जे काही ज्या काही महिलांची ज्यांनी KYC तर केलेली होती तर त्यांची KYC चुकली होती तर त्यांनासुद्धा इथं KYC करता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत तर अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे आणि त्यांचं जे नवीन ऑप्शन आल्याप्रमाणे त्यांची KYC आता तिथं करता येणार आहे. आणि शेवटची तारीख 31 डिसेंबरच आहे. लवकरात लवकर जर तुम्ही KYC केलं नसेल तर करून घ्या. तर आता ही KYC चालू आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे, परंतु आपल्या खात्यामध्ये अजूनही आलेला नाही आहे. मग आता असं समजा, कारण की शासन निर्णय त्याचा आलेला आहे. आता बघा, पुरवणी मागणी जे काही आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आहे ती करण्यात आली होती आणि त्यामध्ये एकूण 6,103 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणी योजनेसाठी याच्यासाठी जी तरतूद करण्यात आली आहे. तर बघा, आता बघा आपल्याला हा पैसा कधी मिळणार, कारण की सर्व काही व्यवस्थित चालू आहे, फक्त आपले जे निधी आहे तो का नाही आला, कारण की नोव्हेंबरचा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा आलेला आहे, परंतु निधी आपल्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. तर बघा काय आहे, एक खूप मोठी जे काही निवडणुका आहेत सध्या, तर त्याच्यामुळे थोडीशी अडचण येत आहे. आचारसंहिता, बघा आचारसंहितेमुळे ही अडचण जास्तीत जास्त येत आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या आणि त्यानुसार राज्यात आचारसंहिता सुरू आहे व त्यामध्ये याचिकासुद्धा कोर्टात टाकल्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहेत स्वराज्य संस्थेच्या ह्या थोड्या लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच की 20 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता बघा, आणि 21 डिसेंबरपर्यंत ही जी आचारसंहिता ही होती, परंतु यामध्येच आता बघा 29 महानगरपालिकांच्या सुद्धा आता निवडणुका होणार आहेत आणि सुरू झाल्या आहेत. तर आता या निवडणुका सुरू झाल्याने आचारसंहितासुद्धा पुन्हा सुरू झालेली आहे आणि ती आचारसंहिता 15 जानेवारी 2025पर्यंत चालू राहणार आहे, सुरू राहणार आहे. आता बघा, या आचारसंहितेमुळेच आपला जो निधी आहे हा आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. आता का? कारण की निवडणुकाचा काळ आहे आणि या निवडणुकांमध्ये आचारसंहितासुद्धा लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये बघा डायरेक्ट बेनिफिट हे दिले जात नसते, कारण की डायरेक्ट बेनिफिट म्हणजे ही जी योजना आहे ही डायरेक्ट तुम्हाला पैसे जे आहेत हे नगदी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येतात. आता याला जे विरोधी पक्ष असतो तो विरोध करत असतो, कारण की ही जी योजना आहे ही योजना जे काही आपली सत्ताधारी पार्टी आहे हे चालवत असते आणि विरोधी पार्टी जी आहे याचा विरोध करत असते. कारण की आता निवडणुकीच्या काळामध्ये हे जे पैसे पाठवण्यात आले
तर मग हे जे काही वोटर्स आहेत यांना लुभावण्याचं काम करत असते असं त्यांना वाटते आणि म्हणून जे काय असेल ते, परंतु विरोधी जे पक्ष आहे हे याला विरोध करत असतात. त्याचबरोबर जे काही इलेक्शन कमिशन आहे हे सुद्धा याला परवानगी देत नसते, कारण की याला परवानगी दिल्याने याचा जो प्रभाव आहे तो इलेक्शनवर पडत असतो आणि त्यामुळे ही परवानगी मिळत नसते. तर मग आता आपल्याला पैसे कधी मिळणार, कारण की आता बघा नोव्हेंबर संपला आहे, डिसेंबर संपत आलेला आहे आणि त्याचबरोबर आता जानेवारीसुद्धा येणार आहे. तर मग आपल्याला हा निधी मिळणार कधी, तर बघा आता नोव्हेंबरचा जो निधी आहे हा जर आता 2-3 दिवसामध्ये जर काही ढील आचारसंहितेमध्ये देण्यात आली तर मग होऊ शकते की त्या काळामध्ये आपल्याला निधी मिळू शकतो, अन्यथा आपल्याला 15 तारखेनंतरच हा निधी मिळणार आहे, कारण की 15 जानेवारीपर्यंत आचारसंहिता आहेत आणि असं वाटत आहे की मग आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे जे हप्ते आहे एकत्र आपल्याला जानेवारीच्या नंतरच मिळणार, म्हणजे की 15 जानेवारीच्या नंतरच मिळणार आहेत. 17 ते 18 तारखेपर्यंत हे आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे असं या ठिकाणी आता स्पष्ट वाटत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.